पहिली गोष्ट कानावर गेल्याशिवाय पुढे कळतच नाही. एक मुलगी घरात नवीन आली, आलं का लक्षात? नवीन आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की एक आपल्याला प्रकार करायचा आहे, बरं का. सांगितल्यानंतर मग सांगितलं बुवा भट्टीचे कानवले करायचे, चला. तिला काही कळे ना, भट्टी काय कानवला काय, चकली ती. काय मग सासूने सांगितलं असं असं असतं. हां, लक्षात आलं का? अगं इतर आपण जे करंजा करतो त्यालाच कानवले म्हणतात. मराठी भाषा मोठी समृद्ध आहे. आमच्या भागामध्ये कानवला म्हणतात. हरिमुखात कानवला. काय म्हणतात? हरिमुखात कानवला. हे तुम्ही चकली म्हणता ना, आमच्या सातारा भागामध्ये काटे कडुबळी म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे कुडुबळी साधी निराळी आणि ज्याला काटे असतात ती काटे कुडुबळी म्हणजे चकली. सून नवीन घरात आली होती. सासू म्हणली आपल्याला काटे कुडुबळी करायची. ती म्हणली अगोदर सून काटा म्हणून आली नाही, आणखीन पुन्हा काटे कुडुबळा कुठे. हसत हसत आनंद लुटत. मग सांगावं लागलं, अगं बाई काटे कुडुबळी शब्द जरी तू ऐकला नसला तर काटे कुडुबळी म्हणजे चकली. हा, कानवला म्हणजे कानवला नाही, तुम्ही ज्याला करंजी म्हणता त्यालाच कानवला म्हणतात. काय भाषेचा फरक, भाषेचा विलास. तसं एक एक शब्द तुमच्या कानावर घालावा, म्हणजे कानावरून तुम्ही जाऊ द्या, कराल तेव्हा कराल. माझं बोलणं कळलं का? हो, करा नंतर, बरं का. पहिल्यांदा प्रयोग करा, मग येईल चांगलं, पण कानावरून तर जाऊ दे. कानावरच जर नाही गेलं तर असं हे कळायचं तरी केव्हा? आणि म्हणून थोडंसं हळूहळू आपण पुढे सरकत चाललोय. म्हणून दोन्ही अंगे मिळून स्वरूप मात्रची संपूर्ण, हे भेद दृष्टी वाचून अंगे कैजी. इथून तिथून सगळं स्वरूप मात्र आहे. केव्हा तरी मागे सांगितलं होतं, पण एक मुद्दाम दृष्टांत सांगतो. जनक राजाच्या दरबारमध्ये शुक महामुनी आले. आपल्याला मागची कथा सांगत नाही, काही सांगण्याची गरज नाही. ते व्यासाकडून निघाले, अमकं तमकं तमकं, टाईम जातो त्याच्यामध्ये. मुख्य सिद्धांत सांगतो. मग जनकाकडून त्यांना ज्ञान झालं. मोठं आश्चर्य बरं का. पहिल्यांदा शुकदेवांना वाटलं, या जनकाकडे मला का पाठवतात? 700 बायका त्याला, मला काय पाठवतात? मी सर्व संग परित्याग केलेला जन्मजात, आणि मला या 700 बायका. तर म्हणले जाऊ दे, आपला बाप सांगतोय ऐकावं. आणि पुढे जेव्हा जे जनक राजाकडून, विदेही राजा जनक जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा कळलं 700 राहण्यात काही नाही, त्या राहण्यात असण्यात आहे. हा एकही नव्हती, पण मनाने सगळी ठिकाणी होता. हा 700 होता, पण इथे प्रभूशी ऐक्य झालं होतं, म्हणून सगळ्यांचा जनक होता. तो कोण होता? जनक राजा होता. 700 बायका होत्या, कुठे अडकलेला नव्हता. मग सगळं ज्ञान बिन झालं, सगळी चर्चा झाली, आडवा आडवी झाली. मग शुकदेवानं म्हणाले, अहो आल्यापासून आमच्या राजवाड्यातच बसलाय, जरा आमची मिथिली नगरी तरी बघून या. ठीक आहे म्हणले, आता तुम्ही म्हणताय तर जातो. मग जरा जाऊन आले, मिथिली नगरी फिरून आले. सुंदर नगरी होती, छान सगळं. राजा जनकाची नगरी, रामाचे सासरे. काय त्या नगरीमध्ये काही कमतरता नव्हती. जगन्माता तिथे जन्माला आलेली होती, बरं का. सुंदर.
आता पुढचं आहे का वर्म. शुक महामुनी आले. आल्याबरोबर राजाने विचारलं, शुकदेवा, कसं काय वाटलं आमचं गाव? ते म्हणाले, साखरेसारखं. काय बघितलं? ते म्हणाले, साखरेची बाई, साखरेचा पुरुष, साखरेचा घोडा, साखरेचा हत्ती, साखरेचे रस्ते. नाही काही कळतंय का? साखरेचे रस्ते, सर्व साखर रूप बघितलं. ठीक आहे म्हणाले, आता तुम्हाला निरोप द्यायला काही हरकत नाही. सिद्धांत कळला का? गाई गाई नाही, आकार भिन्न दिसले पण मूळ तत्व साखर. त्याच्या पुढे एक दृष्टांत देऊ तुम्हाला. एका माणसाने साखरेची बाहुली केली. आता साखरेची बाहुली केल्यानंतर तिचं तोंड साखरेचं, तिची जीभ साखरेची, बरोबर आहे ना? मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? साखरेच्या जिभेवर साखरेची चिमूट ठेवली. आता काय चाकलं ते सांगा. काय म्हटलं मी तुम्हाला? साखरेच्या जिभेवर कशाची चिमूट ठेवली? त्या बाहुलीला विचारलं, कसं काय लागलं? ते म्हणले, काय? हे काय म्हणून मी बोललो. ती बोललीच नाही, ती नुसती बघत राहिली. कारण आनंद काय आहे सांगता येत नाही. आनंद स्वरूप हे ज्याचं त्याने भोगायचं असतं, नाही का? आनंद वाटला म्हणजे काय झालं? नाही, आनंद वाटला म्हणजे काय झालं? आनंद वाटला म्हणजे काय झालं? बरं वाटलं. अरे बरं वाटलं म्हणजे काय झालं? महाराज हे असले कोड्यातले प्रश्न टाकू नका. नाही नाही, तुम्हाला काय मलाही सांगता येत नाही, कारण शेवटी तो अनुभव आहे. ते रोज सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय. अन्यथा नव्हे जे ज्ञान, सत्ता आहे हे तुलीची जाण, तेथ भेद निपटून मुळीच नाही. आता किती बोललो मी? साखरेची बाहुली, साखरेचा घोडा, साखरेची जीभ, किती भेद झाला, पण शेवटी साखरच. मग हे बोलणं काय आहे? पुन्हा वाचारंभन, वाचेचा विलास, वाचेचा विलास. एक भागवतातली ओवी सांगतो, भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, पण तेथ देखे जो अभिन्न आकार, ते ज्ञान साचार सात्विक. भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, तेथ देखे जो अभिन्न आकार. खाण भिन्न, सगळं भिन्न, पण जो अभिन्न स्वरूप बघतो प्रभूचं, त्याला कशामध्ये काही वाटतच नाही. सुख असू दे, दुःख असू दे, चांगलं, त्याच्यामध्ये तो रममाण होऊन जातो. म्हणून भेदाची आटणी ते गिवसावी एकपणी, जे एक अर्थ दोन्ही वचन विलास. शब्द तोच आला, एक अर्थ दोन्ही, पण आहे काय? वचन विलास, वचन विलास. श्रीमंत लोकांमध्ये बायकोचं एक कपाट असतं, नवऱ्याचं एक कपाट असतं. हो, मग त्याला काहीतरी पाहिजे असतं, ते तिच्या कपाटात असतं. मग तो म्हणतो, दे ना चावी. नाही नाही, माझं मी उघडून देईन. हो, अहो अलीकडची पोरं सुद्धा आपल्याला आपण घेऊन दिलेल्या कपाटाला हात लावून देत नाही. काय गंमत आहे. नाही, कपाट आणून दिलं त्याने, कपाटातली प्रत्येक वस्तू आणून दिली त्या मालकाने, पण त्यांनी जर चावी मागितली, थांबा तुम्ही इकडे तिकडे करून ठेवा, आपलं कपाट मात्र ती उघडू शकते. कळलं का तुम्हाला? काय मजा आहे. नाही, हा सगळा विलास आहे. विलास म्हणून बघा, म्हणजे विरोध वाटायचं नाही. मोठं कौतुक आहे, कौतुक आहे. आलं का लक्षात?
मग तो म्हणला, एवढं काय अगदी काय मी तुझ्या कपाटातलं काढून घेतोय का? अहो तसं नाही हो, माझं नीटनेटकं ठेवलेलं असताना तुम्हाला फटकन ओढून घेता आणि सगळा ढीग हे होतो, तसं काही नाही हो, तसं काही नाही हो, असं काय मी काय काय अगदी काय तुम्हाला मग हे बघा, तुम्ही शोधत बसाल आणि मी काढून देईन. क्लॅरिफिकेशन कळलं? किती परफेक्ट आहे ना. तुम्ही शोधत बसाल आणि मी चटकन काढून देईन. शोधण्याचा त्रास करण्यापेक्षा मी काढून देतोय ते घ्या ना. तसं तुम्ही शोधण्यापेक्षा माझंही आपलं काढून द्यायचं काम चालू राहिले, ते घ्या आनंदाने, वा मोकळे. विलास मांडला महाराजांनी. म्हणून भेदाची आठणी ती गिवसावी, जे एकार्थी दोन्ही नीटला वचन विलास, तो भेद कैसे नाता, अर्थाच्या एकात्मता. आता भेदाकडून पाहता भेदूची दिसे. भेदाकडून जर पाहिला तर दोन कपाट आहेत, पती पत्नी दोन आहेत, दिसायला दोन आहेत, पण असायला एकच आहेत. दो भागी एक सिद्धी, तरी सहजची अर्धार्ध एकची विविध भासो लागे. दो भागी पण सिद्धी एक, भाग दोन, सिद्धी एक. दोन भाग असले तरी भाग दोन नाहीत. शेवटचा मुक्काम हो. दोन वारकरी निघाले पुण्याहून. आता वारकरी कुठे जाणार? दोघही निघाले, पण दोघांना विचारलं का कुठे जाता? अहो विचारता काय म्हणला, खांद्यावर पताका दिसत नाही का पंढरीला? दुसऱ्याला विचारलं तुम्ही कुठे निघाला? अहो म्हणले वारकरी कुठे जाणार, पंढरीला. दोघं जरी होते तरी मुक्काम एकच. आणि अजून सांगू का, दोघातला अद्वैत, दोघेही वारकरीच. अजून सांगू का, दोघाचं प्रेम ज्ञानोबा तुकोबावरच. दोघाची जीवन निष्ठा संतच. किती अद्वैत आहे, किती अद्वैत आहे. पुढे चालतो. पुण्याच्या बाहेर गेले आणि दोघाचं भांडण झालं. त्या दोन वारकऱ्यांचं भांडण झालं. मग याने इकडे, याने इकडे, याने इकडे, याने इकडे. 2-4 मुक्काम गेल्यानंतर म्हणले बाबूराव किती दिवस चालायचं, तुमचाही देव तोच आणि माझाही देव तोच, कशाला भानगड करता, चला घ्या आमचा लाडू. ते म्हणले घ्या आमची करंजी. त्याला समजलं. हे 2 वारकऱ्याचं म्हणण्यापेक्षा तुमच्या घरात बघा ना 2 वारकरी. तुमच्या घरातले 2 वारकरी बघा ना. अर्थात फरक थोडासा आहे, एक वारकरी आणि एक वारकरी नाही. आणि पुढचा फरक हा आहे की जीवनाचं ध्येय सुख आणि जीवनाचं ध्येय आनंद, आणि आनंद हाच पांडुरंग. ध्येय काय, कुठे वाटचाल चालू आहे दोघाची, काय पाहिजे, आनंद. आनंद हे जीवनाचं ध्येय. आणि म्हणून महाराज म्हणाले, तेवी पाहता वचनाची आसवा, भेदूची दिसे अघवा, ती भेदाचा रिघावा अंतरी नाही. तो भेद वरवरचा दिसतो, पण अंतरात भेद बिलकुल नाही. तुम्हाला अनुभव असेल, काही काही नवरा बायको मांडत असतात, सवयीत असत. बरं, मग तितक्यात भाऊ आला, दुसरं कोणी ते आला. मग तो समजूत काढायला लागला. अरे म्हणली, या भानगडीत पडू नको रे, तू पडशील तर अडचणीत येशील. भल्या भल्यानी यांच्या नादी लागू नये. आत्ता भांडताय तो 2 मिनिटांनी बघ, तो म्हणेल अगं तुझ्याकरता मी थांबलोय चहा प्यायचं बाहेर ये. बोलणं कळलं का? दिसायला भेद आहे. लक्षात ठेवा, हा सगळा विलास आहे शिवशक्तीचा. शिवशक्तीच म्हणजे तुम्ही मी, याच्यात काही फरक नाही आहे. हे भांडण काय आहे, हे सगळं कौतुक आहे त्यातलं. बघा ओवीचा, म्हणून अर्थाची एकपणी वचन भेद गेले पुसून, का जे एकार्थ न चुकोणी विविधता दावी. एकार्थ चुकलाच नाही, विविधता दाखवतायत, पण मूळ एक अर्थ चुकलाच नाही. हा आपुली विलास आहे.
स्वरूप स्वभाव अनादि असे. वा, आपुलिया विलासे स्वरूप स्वभाव असा जो स्वरूपाचा स्वभाव आहे तो आजचा नाही, अनादि आहे. याच्यात काय सांगून गेले कळलं का? देव ही अनादि आणि देवी ही अनादि. काय सिद्धांत मांडला? देव ही अनादि, देवी ही अनादि, पुरुष ही अनादि, प्रकृती ही अनादि आणि शेवटी सत्ता ही अनादि, ज्ञान ही अनादि. कारण का? दोन्ही एक आहेत, सत्ताच मात्र ज्ञान. बस हा आपुलिये विलासे. आता हे प्रकृती पुरुष सुरवाडली चिदैक्य रसे. म्हणून कोणी देशे भेदावली नाही. कुठेही जरी गेले, कोणत्याही देशात जरी गेले तरी तिथे कुठेही भेद नाही. लक्षात ठेवा, कुठेही जावा तुम्ही, जगभर जा, कोणी म्हणतील आमचा अमका देव आहे, कोणी म्हणतील आमचा अमका धर्म आहे. ठीक आहे, एक विशिष्ट लेवलला, त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही. तुमचा धर्म चांगला का आमचा धर्म चांगला याच्याही भानगडीत मी पडत नाही. ज्ञानेश्वर महाराज सगळ्या धर्माच्या पलीकडे आहेत, कळलं? म्हणून विवरण करताना कौतुकाने म्हणाले, एक फटका लागून दिला, हे धर्माधर्माचे टवाळ. 18व्या अध्यायामध्ये काय म्हणाले? हे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे कामुळ ते त्यजून तेजी सकळ धर्म जात. ब्रह्मात्मा ईशू या बोलाचा मोडे सौरसो. ब्रह्म काय, आत्मा काय, ईश्वर काय याच्यातला रस गेला सगळा बोलून 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 तेच 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 तेच. म्हणून ते म्हणले मी इथे ते शब्दच वापरत नाहीत, सत्ता आणि ज्ञान. काय शब्दावर आलोय आपण? प्रकृती आणि पुरुष. नाही ते हे वापरून 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 तेच चालू आहे. म्हणाले या उभयामाधारी नाही भेदाची कुसरी, पुढे ये परी बोलतो असे. विषय एक एकाची जिये, एकमेकाची विषयी जी ही दोघे सुखी जिये दोघे. हे बघा, या दोघांना विषय दुसरा कोणीच नाही, दोघे एकमेकाचे विषय. माझं बोलणं कळलं? नाही कळलं? या दोघांना विषय दुसरा कोणचा नाही, दोघं एकमेकाचे विषय. आता पुन्हा तुमच्यावर आलं. हे दृष्टांत सुटतच नाही, हे विलासच आहे ना, तसंच आहे. हे सगळा खेळच त्याचा मांडलेला आहे. शिवशक्ती म्हणजेच त्याचं स्वरूप, काही अंशाने तो मी. बरोबर आहे? काय म्हणताय तिथे? विषय एक एकाची जी आहे, दोघांचा विषय एकच. बाह्य आणि अंतरापुर्या सर्व व्यापारामध्ये व्यापका ते विरा विषयो करी. विषय काय? एकच, दुसरा विषय नाही. हे एकरूपतेचं चाललंय, बाकीचं खाली उतरूच नका. दोन पती पत्नी आहेत, अगदी एकरूप आहेत, बरं का? तो घरात असताना ती त्याचं काम करत असते, तो घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याला काय लागतं ते करत असते.